श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 44वा श्लोक अभ्यासणार आहोत. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथाधरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. समर्थ माऊली मानवी मनाच्या वृत्तीचा अभ्यास या श्लोकातून आपल्या समोर ठेवत आहे. मानवी मनामध्ये बोलण्याचं महत्त्व, आपल्या शब्दांचं महत्त्व हे सांगणे न लगे. पण मानवी जीवनात जर सर्वाधिक कशाने जर नुकसान झालं असेल तर ते मनुष्याच्या बोलण्यामुळेच झालेलं आहे. आणि श्री महाराज म्हणायचे की अखंड नामामध्ये राहणं म्हणजे मौनच आहे. अशी मौन्य मुद्रा आपण धरावी, असं समर्थ माऊलीच्या या श्लोकातल्या पहिल्या ओळीचा अर्थ. आणि मौन्य मुद्रा धरली असता अनुसंधानाला आपोआपच उसंत मिळते, आपोआपच चांगल्या सत्कर्मांना विचारांना उसंत मिळते. आणि ती उसंत म्हणजे ही राघवाची कथा. आणि अशा राघवाची कथा आपल्या जीवनात यावी यासाठी बाह्य उपाधींमधून मोकळं होत, ज्या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थाने राम नाहीये अशा गोष्टींना त्यागून मनुष्याने खरं सुख एकांतामध्ये उपभोगत जावं, अशा या ओवीचा सरळ अर्थ आहे. श्रोतेहो, मनुष्याचा बहिर्मुखता हा वृत्तीचा सहज गुण आहे. बहिर्मुखता म्हणजे कशी की ज्याप्रमाणे पाणी जर आपण उतारावरती सोडलं तर पाण्याला उतारावरून खाली वाहताना काही कष्ट घ्यावे लागतात का हो? जर एखादी वस्तू आपण उंचावरून सोडली तर त्या वस्तूला खाली पडण्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतात का? त्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या वृत्तीला मोकळं सोडू, त्या क्षणी जर आपण आपल्या वृत्तीचं अवलोकन केलं तर ही वृत्ती चट दिशेने बाहेरच्या दिशेने इंद्रियांमधून चटकन बाहेर पडते, हे आपल्या सहजच लक्षात येईल. वृत्तीला मोकळं सोडतं न सोडतं की ती वृत्ती आपल्याला शब्दांच्या वाटे, डोळ्याच्या वाटे, कानांच्या वाटे बाहेर पडताना जाणवते. आपण बऱ्याचदा बघतो ना की लहानपणी शाळेमध्ये अगदी चिडीचूप असायची, शेवटचा वर्ग हुसतं आणि एकदा का त्या वर्गातली शेवटची घंटा वाजली की सगळी मुलं किती जोरजोरात आरडाओरड करत शाळेमधून बाहेर येतात. हे आपण लहानपणी अनुभवलेलं आहे आणि आजही आपण बाहेर बघतोच. जसं मी बऱ्याचदा म्हणतो की ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, मनुष्याच्या लहानपणीच्या सवयी या लवकर मरत नाहीत. त्याप्रमाणे जो हा मूल शाळेमध्ये असताना शाळेची घंटा वाजायची आणि मग आरडाओरड करायचं, हे जसं तिच्या डोक्यात बसलेलं, त्याचप्रमाणे आज आम्ही थोडे वयाने मोठी झालेली मंडळी आज कदाचित आम्हाला असं वाटतं की आम्ही नामानुसंधान करतोय, नामस्मरण करतोय, आपण काय काकड आरती करतोय, अनेक प्रकारची व्रतवैकल्य करतोय. पण मी बऱ्याचदा बघतो, मला फार गंमत वाटते माझ्या स्वभावाची, की आपण एखाद्या छान काकड आरतीला जावं, काहीतरी सामुदायिक उपासना करावी, चांगला तीर्थप्रसाद घ्यावा आणि बाहेर आलो रे आलो की 4-5 जणांचे घोटाळे जमतात आणि जे काही समाज जीवनामधल्या गोष्टी असतात त्याच्याविषयी अगदी तिखट मीठ लावून चर्चेला उधाण येतं बघा. ज्याप्रमाणे लहानपणी शाळा सुटायची आणि आवाज व्हायचा, तशीच ही काहीशी गंमत आहे. माणसाला ही बहिर्मुखता खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये एक फार मोठी अडचण झालेली आहे. मनुष्याचं सगळ्यात मोठं नुकसान जर आज श्रोते कशाने होत असेल तर त्याच्या बोलण्यामधून होत असतं. बोलणं या गोष्टीमधून अनेक प्रकारची शक्ती आपली वाया जात असते. बोलण्याचा खरा जर गुणधर्म जर बघितला तर तो शब्द आहे. शब्द हे आकाशाच्या माध्यमातून फिरत असतं. आकाशाचं वर्णन करताना आकाश हे परब्रह्माच्या अगदी निकट आहे बघा. जर त्या आकाशाने आपला मीपणा सोडला की तेच आकाश हे परब्रह्म स्वरूप होऊन जातं, हे शास्त्रांनी सांगितलेलंच आहे. त्या आकाशाचा मीपणा म्हणजे शब्द आहे. आणि त्यामुळं वाणीचं मौन हे त्या आकाशाचा मीपणा घालवण्यासारखं आहे. आणि जेव्हा आकाशाचा मीपणा जातो तेव्हा ते ब्रह्मस्वरूप होतं. इतकं शब्दाचं महत्व, इतकं बोलण्याचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. पण बऱ्याचदा आपण बघतो की मनुष्याची बहिर्मुखता ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. जितकं म्हणून काही नामानुसंधान करावं, जितकं म्हणून काही जपजाप्य करावं, तितकंच बोलण्याची उर्मी देखील त्या मनुष्याला तेवढीच येते. आणि त्यामुळे समर्थांनी इथं त्याला मौन्य मुद्रा धरावी असा आग्रह केलेला आहे. मौन्य मुद्रा या गोष्टीमध्ये देखील फार मोठी समर्पकता आहे.
मला आठवतं की एकदा एका मनुष्याला मी भेटलो, त्याला 2-3 गोष्टी विचारल्या, तो काही बोलायलाच तयार नाही. हातवारे करतोय, हे करतोय, ते करतोय. तो काय जे सांगतोय ते मला काही कळेना. शेवटी त्यांनी वेगवेगळ्या खिशातून चिठ्ठ्या काढायला सुरुवात केली. मी जो प्रश्न विचारेन त्याच्यावरती त्यांनी आधीच उत्तर लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या. मग एक चिठ्ठी उघडायची, नाही दुसरी उघडायची, मग तिसरी उघडायची. असं करून तो माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागला. मग मी त्यांना विचारलं एकाला, त्याच्या शेजारच्याला, की हे बोलत का नाहीये? तर यावरती तो म्हणाला की ह्यांचं मौन आहे. मला मोठी गंमत वाटली की आपण असं शब्दाच्या अनुषंगाने धरलेलं मौन हे समर्थांना अभिप्रेत मौन आहे का? मग समर्थांना अभिप्रेत असलेली मौन्य मुद्रा म्हणजे नेमकी काय आहे? श्रोतेहो, मौन्य मुद्रेमध्ये देखील 3 प्रकार आहेत. एक म्हणजे आपलं शब्दाच्या अनुषंगाने बाह्य बोलणं थांबणं, हे फक्त शब्दाचं मौन झालेलं आहे. पण आपल्या अंतरंगामध्ये मात्र त्यावेळेला खूप मोठं वादळ, खूप मोठं तुफान आलेलं असतं. हे काही सांगायची गरज नाही. आपल्याकडं फक्त बाह्य बोलणं म्हणजे मौन्य मुद्रा, हा एक प्रकारचा भ्रमच आहे. दुसरी एक गमतीची गोष्ट अशी की काही लोक म्हणतात की हा फार शांत आहे. शांत असणे आणि शांततेत असणे यामध्ये देखील मराठी शब्दांमध्ये खूप फरक पडतो. एखादा मनुष्य बहिरंगाने शांत वाटतो, पण जशी वादळापूर्वीची शांतता असावी तशी कित्येकदा त्याची शांतता असते. आतमध्ये मात्र ते वादळ येऊन कधीच्या कधी नेस्तनाभूत करून टाकलेलं असतं त्याच्या वृत्तीनं त्याने. त्यामुळे शांत असणं हा खरं तर मला वाटतं वृत्तीचा गुणधर्म असावा. आपल्याकडे बऱ्याचदा एखादा मनुष्य चिडला की तो शांत बसतो, पण तो आतमध्ये किती चरफडत असतो हे आपण देखील बऱ्याचदा अनुभवलेलं आहे. एखाद्या मनुष्याच्या बद्दल तो विचार करत असतो, एखाद्या झालेल्या गोष्टीबद्दल तो विचार करत असतो. यामध्ये देखील तो बाहेरून शांत वाटतो, मग ही त्याची मौन्य मुद्रा आहे का? मग समर्थांना केवळ अशा प्रकारची मौन्य मुद्रा अपेक्षित आहे का? तर समर्थांना फक्त हातवारे करून बोललेली मौन्य मुद्रा अपेक्षित नाही. समर्थांना बाहेरून शांतता पण आतमध्ये मात्र चाललेला चडफराहट अशी मौन्य मुद्रा देखील अपेक्षित नाहीये. समर्थांना मग नेमकी कुठली मौन्य मुद्रा अपेक्षित आहे? तर या वृत्तींना जो बाहेर जाण्याची सहज प्रवृत्ती झालेली आहे त्या वृत्तींना आतमध्ये ओढून सावधानता या शब्दाच्या अनुषंगाने राहणाऱ्या साधकाची मौन्य मुद्रा अपेक्षित आहे. आपण जर आपले शब्द व्यवहारापुरते बोललो, कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये अवडंबर न माजवता जितकं काही मोजून मापून बोलणं गरजेचं आहे तितकं जर बोललो आणि बाकीच्या वेळ जर आपण शांततेत राहण्याचा प्रयत्न करू शकलो तर ती समर्थांच्या दृष्टीने मौन्य मुद्राच आहे. पण श्रोते हो, आज सगळं गणित आपलं जर कुठं चुकत असेल तर ते वृत्तींमध्ये चुकत आहे. मनुष्य हा जुन्या काळी जेव्हा काही साधनं नव्हती, जेव्हा त्याच्याकडे काही गाडी घोडे नव्हते, जेव्हा त्याच्याकडे मिक्सर ग्राइंडर नव्हते, तेव्हा खूप कष्ट करायचा. पण या कष्ट करत असताना कदाचित त्याच्या जीवनामध्ये अंतर्मुखता सहजपणे येऊ शकली असती असं वाटण्यासारखी परिस्थिती आजच्या काळामध्ये आलेली आहे. आज आपण बघतोय की या यंत्रयुगामध्ये मनुष्याला अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक गोष्ट ही यंत्राच्या अनुषंगाने, आधुनिकतेच्या अनुषंगाने, सुखसोयीच्या अनुषंगाने करण्याची सवय लागलेली आहे. पण एवढं सगळं करूनही मनुष्य हा सुखी झालेला कुठं दिसत नाही, कारण की मनुष्याची वृत्ती ही अधिकच बहिर्मुख झालेली आहे. असंच चित्र आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे. का बरं हा मनुष्याची वृत्ती अधिक बहिर्मुख होते? कधी आपण विचार करतो का? मी जर माझ्यावरून विचार करायचं ठरवलं तर श्रोतेहो, माझ्या असं लक्षात येतं की मी माझा व्याप, कदाचित माझा हा प्रपंच, कदाचित माझ्या या अपेक्षा, कदाचित माझ्या गरजा, या मी माझ्या अपेक्षेपेक्षा, माझ्या गरजेपेक्षाही खूप जास्त पटीने वाढवून ठेवलेले आहेत. आणि मग त्या राहतील की नाही या भ्रांतीपोटी, त्या टिकवण्यासाठी म्हणून माझी बहिर्मुखता वाढलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला जे काही आहे त्याच्यापेक्षा काकणभर अधिकच दररोज हवंय. मला वेगवेगळ्या उपाधी हव्या आहेत. आमचा एक मित्र आहे, त्याचा पुण्यामधल्या कुठल्या क्लबचं असोसिएशन नाही असा एकही क्लब त्याचा राहिलेला नाही. कुठल्या ना कुठल्या तरी क्लबमध्ये मेंबर आहे, कुठं सेक्रेटरी आहे, कुठं प्रेसिडेंट आहे, कुठंतरी एखाद्या मोठ्या असोसिएशनचा इन्चार्ज आहे. अगदी ह्याच्यातून वेळ मिळाला तर सोशल सर्व्हिसचा कुठल्या तरी पदाचा अधिकारी आहे, कंपनी आहे, बिझनेस आहे. त्याला बऱ्याचदा विचारतो, अरे तो म्हणतो मजा येते रे, खूप 24 तास बिझी राहायला आवडतं म्हणे मला. पण खऱ्या अर्थाने श्रोतेहो, ह्याच्या मागे कुठेतरी उपाधीची तहान मनुष्याला अधिक अधिक बहिर्मुख करत आहे असा मी निष्कर्ष या माझ्या मित्राच्या संवादातून काढू शकलो. श्री महाराजांचं म्हणणं असं आहे की मनुष्याची वृत्ती ही जी बहिर्मुख आहे
या वृत्तीला जर चाप द्यायचा असेल तर त्यांनी एकच करावं, त्याने अखंड नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. जो अखंड नामामध्ये राहतो, श्री महाराज म्हणतात की ती एक प्रकारे मौनावस्थाच आहे. आणि मग ही बहिर्मुख वृत्ती जी आपल्याला बाहेर एक प्रकारे उर्मी देते धावण्यासाठी, वेगवेगळ्या उपाधी जमवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा निर्माण करण्यासाठी. कधी श्रोते आपण शांतपणे विचार केलाय का? आपण बऱ्याचदा काही वाक्य ही अगदी ब्रह्मवाक्य बोलून जातो, पण आपल्याला त्या वाक्यांचा अर्थ कळत नाही. आपण बऱ्याचदा एखाद्या माणसाचा, एखाद्या वस्तूचा संग करतो, एखादी गोष्ट मिळवण्याचा संग करतो आणि बऱ्याचदा ती वस्तू मिळते देखील आपल्याला, पण काही दिवसानंतर आपण त्या वस्तूला सोडतो. आणि तेव्हा एखाद्याला कोणी जर आपल्याला विचारलं, अरे का रे तू तिथं होतास, आता का नाही, आता हे का करत नाही, तर यावरती आपलं एक सहज वाक्य आपण बोलून जातो, अरे काही राम नाही त्याच्यामध्ये रे. आपण काही राम नाही त्याच्यामध्ये असं इतकं सहजपणे बोलून जातो. म्हणजे माणसाच्या वृत्तीला तिथं राम नाही हे पटलेलं असतं. आणि हे समर्थांना सांगायचंय की बहिर्मुख वृत्ती जेव्हा जेव्हा होते, जी जी गोष्ट म्हणून काही ती मागते, ज्या ज्या उपाधी म्हणून ती काही मागते, त्यामध्ये मनाला एकच प्रश्न विचारा की अरे मना, त्यामध्ये राम आहे का? जर त्यामध्ये राम नसेल तर त्या वस्तूच्या मागे धावू नकोस बाळा. नसे राम ते धाम सोडून द्यावे. नको त्या उपाधी आपल्याला, नको आपल्याला काही, नको आपल्याला तो पैसा, नको त्या एक प्रकारच्या कुठल्या तरी क्लबच्या मेंबरशिप, नको कुठंतरी अध्यक्षपद, नको ही या समाजसेवांमध्ये उगीच रमत बसण्याची, काळ घालवण्याची पद्धत. नसे राम ते धाम सोडून द्यावे. आणि मनुष्याला जेव्हा त्याची बहिर्मुख वृत्ती ओढून आतमध्ये घेता येते, आपल्या वृत्तींचा त्याच्या एक प्रकारे त्याच्यावरती नियंत्रण आणता येतं. इथं व्यवहार सोडायचा नाहीये, इथं कर्तव्य सोडायची नाहीयेत, पण या कर्तव्यांच्या मागं लागलेलं जे तहान आहे, ती तहान आपल्याला काढायची आहे. आणि ही तहान काढली की सहजपणे मन आतमध्ये ओढलं जाऊ लागतं. त्या मनाला बाहेर जाण्याच्या दिशा या संपू लागतात. आणि ज्या क्षणी मन आतमध्ये वळतं, त्या क्षणी श्रोते हो, एक मोठा दरवाजा आपल्या हृदयामध्ये उघडतो. कित्येक काळ तो दरवाजा बंद पडलेला आहे, कित्येक काळ तो दरवाजा उघडलाच गेलेला नाहीये. कारण की या दरवाजाला रस्ता होता, तो रस्ताच आपण बंद करून टाकला होता. पण ज्या क्षणी या वृत्ती अंतर्मुख होतात, त्या क्षणी त्या सगळ्यात पहिले त्या अडगळीच्या रस्त्याला साफ करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की एक तिथं मोठं महाद्वार आहे. कुठलं महाद्वार आहे ते चिंतनाचं महाद्वार आहे, परमार्थाच्या चिंतनाचं महाद्वार आहे. आपण कधी आपल्या आतमध्ये उतरून त्या परमार्थ गोष्टीचा विचारच करत नाही, कारण की या वाणीला फक्त आणि फक्त बाहेर बोलणं इतकंच माहिती आहे. ज्या क्षणी या चिंतनाचं महाद्वार उघडतं, त्या क्षणी वृत्तीची अंतर्मुखता ही आणखीन खोल होऊ लागते. आपला हवे नकोपणा हा जवळजवळ संपू लागतो. एखादी गोष्ट मिळाली काय आणि नाही मिळाली काय तरी मनाचं समाधानाचं बॅरोमीटर ज्या वेळेला ढळत नाही, त्यावेळेला समजावं की हा चिंतनाचा महाद्वाराचा दरवाजा आता हृदयामध्ये उघडायला लागलाय. आणि श्री महाराजच आपल्या चरित्र आणि वाङ्मयामध्ये सांगतात की ज्या दिवशी तुमच्या मनाचा हवे नकोपणा हा अगदी शून्यापर्यंत जाईल, त्या दिवशी माझी मन तुमच्या मनाची जागा घेईल आणि माझी अशरीर वाणी तुमच्याशी बोलू लागेल. माझी अशरीर वाणी तुमच्याशी बोलू लागेल. काय मोठं वचन आहे, काय मोठा एक प्रकारचं प्रॉमिस आहे महाराजांचं की तुम्ही तुमची वृत्ती अंतर्मुख करा, तुम्ही तुमचा हवे नकोपणा टाका. आणि तुम्ही ज्या क्षणी हा हवे नकोपणा टाकाल, त्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये श्री महाराज हे तुमचे संगाती होतील. आपण जीवनामध्ये बऱ्याचदा म्हणतो की फार एकटं वाटतं, कोणी माझं आहे असं मला वाटतच नाही. आपल्याला त्यावेळेला डेझर्टेड वाटतं, वाळवंटामध्ये पडल्यासारखं वाटतं. पण खरं सांगू का श्रोते हो, ही परमेश्वराने दिलेली आपल्याला एक फार मोठी सुवर्ण संधी आहे की त्या एकांतामध्ये जर आपल्याला रामाचा संग घेता आला तर ते वाळीत टाकणं नसतं, तर ते रामाबरोबर त्याच्या अरण्यामध्ये, त्याच्या अरण्यकांडामध्ये जाण्यासारखं असतं. आणि तिथं सुखाचंच आपल्याला दालन परमेश्वर उघडून देतो. त्या रामाबरोबर अरण्यामध्ये, एकांतामध्ये जाण्याचा तो क्षण असतो. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की सुखा लागी अरण्य सेवित जावे. आणि त्या अरण्यामध्ये एकदा गेलो की तिथे सद्गुरूंची वाणी आपल्या अंतरंगामध्ये निनादू लागते. आणि मग आपल्याला काय वाटतं, ते काय विचारतील आपल्याला? आपल्याशी ते काही हव्यापणाच्या गप्पा करतील का? आपल्याला काही ते पैशापणाच्या गप्पा करतील का? सद्गुरूंची वाणी आपल्याशी बोलू लागते. तेव्हा केवळ आणि केवळ तिथं भगवत चर्चा सुरू होते. आणि त्या भगवत चर्चेमधून आपल्याला रामाची अप्रतिम रूप, रामाचं अलौकिक स्वरूप
आपल्याला सद्गुरू समजवून द्यायला सुरुवात करतात. आणि हेच वेणास्वामी म्हणायची की सद्गुरू कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम. सद्गुरू रामाचं स्वरूप आपल्याला या अंतरंगामध्ये चिंतनाच्या महाद्वारातून समजून सांगायला लागतात. या एकांतामध्ये सद्गुरूची अमृतवाणी आपल्याशी बोलू लागते. तिथं नामाची सतार झंकारू लागते. तिथे नामाचं अमृत वेल हृदयामध्ये पाझरू लागतं. आणि असा अलौकिक सुखाचा सोहळा, ज्या सुखासाठी म्हणून आपण बाहेर धावत होतो, ते सुख आत उतरल्यानंतर कथा आदरे राघवाची करावी, असे सद्गुरू आणि आपण हे दोनच श्रोता आणि वक्ता रामाची कथा करू लागतात. आणि त्या रामाच्या अनुसंधानामध्ये आपला जीव कधी ब्रह्मस्वरूप होऊन जातो हे कळत नाही. असा हा अलौकिक परमार्थाचा वृत्त्यंतराचा भाग, हेच या श्लोकाचा गभितार्थ. जीवनामध्ये एकच करावं, सपाटून नामाला लागावं, व्यवहारा इतकं बोलावं, उपाधींच्या मागं लागू नये आणि चिंतनाच्या महाद्वारात सद्गुरूंच्या समोर बसून आपली राघवाची कथा मनापासून ऐकावी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.